इतिहास काय पारतंत्र्यात असतानाचा जो भारत देश होता तो का जर सोडला आपण तर त्या काळाआधी जे जे मराठा सरदार होते किंवा जे कोणी मोठमोठे सरदार होते या हिंदुस्थानातले या भारतातले त्या प्रत्येकाच्या घरात गणेशोत्सव साजरा केला जातो. बाकीच्यांच्या घरात प्रत्येकाच्या घरगुती गणेशोत्सव साजरा व्हायचाच, पण ह्या ज्या सरदारांच्या घरात जो गणेशोत्सव साजरा व्हायचा ना तो मोठ्या स्वरूपाचा व्हायचा. दर्शन घेण्यासाठी लोक सुद्धा येऊ शकत होते. म्हणजे ग्वाल्हेर असेल, या ग्वाल्हेरमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत होती मराठा सरदारांकडे. तर भाऊसाहेब रंगारी जे होते त्या भाऊसाहेब रंगारींचे जे सहकारी होते ते ग्वाल्हेरला गेले. तिथे त्यांनी तो गणेशोत्सव साजरा करताना त्या सरदारांच्या घरी बघितलं. त्यानंतर ते ज्यावेळेस पुण्यामध्ये आले, पुण्यामध्ये येऊन त्यांनी चर्चा केली. भाऊसाहेब रंगारी आणि त्यांच्या सहकार्यांसोबत चर्चा केली आणि सांगितलं की आपणही असा गणेशोत्सव सुरू करू शकतो जेणेकरून लोक एकत्र होतील. त्यांचाही हाच हेतू होता की लोक एकत्र करणं. म्हणून त्यांनी मूर्ती सुद्धा अशी बनवली जी सिम्बॉलच असं आहे की ती मूर्ती एका राक्षसाला मारती. चांगल्याची वाईटावर मात हे सिम्बॉल मनात ठेवून भाऊसाहेब रंगारींनी ती मूर्ती बनवून घेतली अशी. त्यामुळे त्यांनी 1892 साली पहिल्यांदा त्यांच्या वाड्यामध्ये भाऊसाहेब रंगारींनी गणपती बसवला.